हाय गाईज, कसे आहे सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. काल संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर फिरायला गेलो होतो. तर वातावरण खूप छान होतं. म्हटलं चल आपणही जाऊया बाहेर फिरायला. जातानाच असं काही गणपती बाप्पांचे छान असे डेकोरेशन होते. जे काही आमच्या सिटीचा मोठा गणपती बाप्पा आहे त्याचं असं छान डेकोरेशन होतं. बघून छान वाटत होतं. पण काही रस्त्याने असे बरेच डेकोरेशन होते की रस्ता असा पूर्ण बाप्पांच्याच यांनी गजबजलेला होता. मग काय आम्ही रस्ते फिरलो आणि येताना पेट्रोल संपलं, सो ते भरलं आणि सकाळी बघितलं काय पावसाचा खूप जोरात पडलेला. ड्युटीवरून येताना रस्त्याचे असे काही हाल झाले होते की नजरहटी आणि दुर्घटना घटी असंच म्हणावं लागलं. त्यानंतर रूमला आले, खूप जास्त थकून होते. कारण काही म्हटलं तर ड्युटी म्हणलं की थकल्यासारखं होत असेल. म्हटलं किती थकली असेल तरीही पाण्याची कॅन बाहेर होती, सो म्हटलं तीही आतमध्ये घेऊया. आणि थकून असलं ना असं काही काम करायला लागलं की अजूनच थकल्यासारखं होतं. म्हटलं जाऊ दे, उद्या अशी आपल्याला सुट्टी आहे, सो आज काही थकलं तरी काही हरकत नाही. बॅगमधला डब्बा काढला, काढून ठेवला, नंतर काही लक्षात राहत नाही. पण आज जिभीला काहीतरी चटपट खायची इच्छा होत होती. म्हटलं कांदा भजी करू, पण कांद्याने एवढं रडवलं की काय म्हटलं जिभीचे चोचले तर पूर्ण करावंच लागतील. कांदा मोकळा करून घेतला, त्यात सगळे मसाले मिक्स केले, त्यानंतर बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं का थोडे क्रंची होतील म्हणून. छान गरम तेल होऊ दिलं, त्याच्यात छान असे भजे तळून घेतले जे की असे कुरकुरीत लागतील. बघून तर खूप छान वाटत होतं, तोंडाला पाणी येत होतं. चला म्हटलं मेहनतीचं फळ तर आपलं सफल झालं आहे. बाहेरचं वातावरण काही पावसाळी नव्हतं, बट आभाळच होतं. त्यालाच बघून भजे एन्जॉय केले. नंतर कपडे पाहिले तर कपडे घालायला घेतलं तर नाही असं वाटतं, आणि आता बघितलं तर एवढे सारे कपडे. म्हटलं चला उद्या सुट्टी आहे, उद्याच हे करू पसारा. चला बाय, सबस्क्राईब